आजची सकाळ ना चिवताईच्या आवाजाने झाली. खिडकी ओपन होती आणि तेवढ्यात ती आतमध्ये आली. एक नंबर सकाळ झाली. सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर सोहम चॉकलेटच्या जागी मेहंदी खायचा विचार करत होता. तो काही खाऊ, पण मला लागली होती भूक म्हणून मी पटकन डोसा बनवला आणि खायला सुरुवात केली. आज सांबर नाही तर हिरवी चटणी आणि लाल चटणी होती. त्यानंतर मम्मीने मला कामाला लावलं होतं, कारण आज मला क्लासला सुट्टी होती. पटापट कपडे वगैरे वाळायला घातले, पण मी इतकी दमली होती ना की मला कुठे जायची इच्छा नव्हती. पण दमून नाही जमणार, कारण आता मी निघाली कोंडेश्वरला जाण्यासाठी. आणि जेव्हा चालली होती ना तेव्हा रस्त्यात हे तळ लागलं जिथं खूप सारी कमळाची फुलं होती. दुपारचे 5 वाजले तरी पण इतकं कडक ऊन होतं जसं काय दुपारी 3 वाजता निघाली. खूप दिवसापासून कोंडेश्वरला जायची इच्छा होती, पण काही जाताच येत नव्हतं. आज सुट्टी होती आणि आज गर्दीही नव्हती, त्यामुळे मी पटकन दर्शन घेतलं आणि खूप वेळ बाहेरच बसली होती. नदीतलं पाणी आटलंय म्हणून नदीमध्ये तर काही जाता आलं नाही. आणि मी जेव्हा ना डोंगराच्या टॉपला गेले तेव्हा तिथे पाहिलं की जिथे नदीचं पाणी आटलंय तिथल्या बाजूनी लोकांनी शेती करायला सुरुवात केली. ही आयडिया तर एकदम युनिक होती राव. आजसाठी एवढाच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत